ओके, तर आपण बजेटरी कंट्रोलच्या बद्दल पाहत होतो. बजेट कंट्रोलमध्ये किती मेथड्स आहेत? कॅश बजेट आणि फ्लेक्झिबल बजेट आहे. फ्लेक्झिबल बजेटमध्ये काय असतं, काही जे एक्सपेन्सेस असतात ते फिक्स असतात, काही जे असतात ते व्हेरिएबल असतात. तर फिक्स एक्सपेन्सेस कसे असतात, जे की कितीही कपॅसिटी चेंज केली 70%, 80%, 90%, आपली जी प्रोडक्शनची कपॅसिटी आहे ती कितीही चेंज केली तरी फिक्स एक्सपेन्स हे फिक्स राहतात, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. आणि फ्लेक्झिबल म्हणजे किती रॉ मटेरियल्स, डायरेक्ट मटेरियल्स हे सगळे, हे जशी कपॅसिटी चेंज करतो तसे एक्सपेन्सेस जे आहेत ते पण वाढत जातात. जसं की 70% असेल तर त्याच्यानुसार जे लागतील तेच 80%नी थोडे 80% कपॅसिटीने केले थोडेसे आपले जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस ते फ्लेक्झिबल आहे ते वाढणार. फिक्स एक्सपेन्सेस किती असतो 70%, 80% फिक्स राहणार. तर आपल्याला कॉस्टिंगमध्ये काय करायचं आहे की फिक्स एक्सपेन्सेस जे आहेत आपले ते मॅक्झिमम कपॅसिटीपर्यंत यूज करायचे, जेणेकरून आपली जी कॉस्ट आहे कोणती ती कमी लागेल. कॉस्टिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट ॲसर्टनमेंट आणि कॉस्ट कंट्रोल. तर ह्या कॉस्ट कंट्रोल, मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल ह्या सगळ्या ज्या आहेत त्या कॉस्ट कंट्रोलच्या एक टेक्निक्स आहेत. त्याचे प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व केलेत. आणि मार्जिनल कॉस्टिंगच्या बद्दल तर काही फॉर्म्युले दिलेत पेज नंबर बुक्समध्ये. मी सांगते बुक्स तुमच्या निराळी पब्लिकेशन बुकमध्ये 1.52 पेजवरती काही फॉर्म्युले दिले. तुम्ही फर्स्ट जे आहेत ते फॉर्म्युला आहेत ते नीट लर्न करा, नीट समजून घ्या. त्यानंतर मग प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तुम्ही नुसते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व केले विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला काहीही समजणार नाही. एक्झामला तुम्हाला काहीही येणार नाही ते सॉल्व करता तसं विदाऊट फॉर्म्युले केले तुम्ही तर फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं की टोटल कॉस्ट काय असते, फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट येते टोटल कॉस्ट. मग प्रॉफिट कसं फाइंड आउट करायचा, लॉस कसा, व्हेरिएबल कॉस्ट येईल, फिक्स कॉस्ट येईल, कॉन्ट्रीब्युशन येईल. बी पॉईंट हा असा पॉईंट आहे ब्रेक इवन पॉईंट. ब्रेक इवन पॉईंट असं असतं की जिथे आपल्याला जो आहे ना लॉस जो आहे तो होणार नाही. नो प्रॉफिट नो लॉस. कोणतीही कंपनी काय ॲटलिस्ट की पी पॉईंटला तरी पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणताही लॉस पण नाही आणि प्रॉफिट पण नाही. हे एक ब्रेक इवन पॉईंट असं म्हणतो आपण त्यालाच. तर ब्रेक इवन पॉईंटच्या पुढे जे जाईल तिथून पुढे आपला प्रॉफिट जो आहे म्हणजे कंपनीचा सुरू होतो. ब्रेक इवन पॉईंटच्या जर आतमध्ये असेल काही त्याचं टर्नओव्हर वगैरे तर ते कंपनी लॉसमध्ये आहे. बी म्हणजे पॉईंट असं आहे जिथे तुम्हाला नो प्रॉफिट नो गेन. किंवा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, मार्जिन ऑफ सेफ्टीवरती क्वेश्चन्स येतील. प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व करायला प्रॉफिटेबिलिटी की फॅक्टर, मेक ऑर बाय डिसिजन असेल की अशी येते. मेक ऑर बाय डिसिजन म्हणजे काय, जेव्हाही तुम्ही एखादं प्रॉडक्ट जे आहे ते बनवता, जेव्हा मेक करता तेव्हा त्याची कॉस्टिंग किती येईल आणि हेच बाय केलं तर किती येईल. सपोज तुम्ही जे एखादं प्रॉडक्ट आहे कंपनी बनवते, तिला बनवायला 10 रुपीज लागत आहेत आणि हेच ती जेव्हा बाय करते तेव्हा तिला 8 रुपीजमध्ये मार्केटमधनं मिळते. अशावेळी कंपनी कोणता डिसिजन करेल? एक वेळ मेक ऑर बाय काय करेल तर मेक केलं तर 10 रुपीज आहे, बाय केलं तर 8 रुपीज. अशावेळी कंपनी बाय हा डिसिजन घेणार. तर मार्जिनल कॉस्टिंग आपल्याला ह्याच्यासाठी असतं की मेक ऑर बाय डिसिजनसाठी, की मेक केलं तर किती कॉस्ट लागेल आणि हेच जर बाय केलं तर मार्केटमध्ये काय आहे प्राईस, मार्केट प्राईस. तर आपल्याला काही फॉर्म्युला आहे जसं की कॉस्ट, टोटल कॉस्ट कशी असती दोन प्रकारचे, एक फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट. मग टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू येतो आपला सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस कशी असती, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन, किंवा प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट केलं तरी कॉन्ट्रीब्युशन येतात. हे दोन फॉर्म्युले आहेत जे नेहमी यूज करायला लागतात. प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. हे जे दोन्ही फॉर्म्युले आहेत ते कॉन्ट्रीब्युशनचे आहेत, जे की दोन्ही सारखे यूज करायला लागतात.
दोनपैकी एक जो आहे तो यूज करायला लागतो. जर आपल्याला फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट माहिती असेल तर याच्याने, किंवा सेलिंग आणि व्हेरिएबल कॉस्ट माहिती असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा कॉन्ट्रीब्युशनसाठी. सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन हे फर्स्ट आधी काढायलाच लागतं. किंवा पी व्ही रेशो असेल तर त्याचे 3 फॉर्म्युले असतात. कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100, चेंज इन कॉन्ट्रीब्युशन चेंज इन सेल्स मल्टिप्लाय बाय 100, चेंज इन प्रॉफिट चेंज इन सेल मल्टिप्लाय बाय 100. हे जे 3 फॉर्म्युले आहेत ते पी व्ही रेशोचे. तर आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी, किंवा व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायची, फिक्स कॉस्ट फाइंड आउट करायची. तर फिक्स कॉस्ट कशी फाइंड आउट करा, टोटल कॉस्ट मायनस व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कॉस्ट मायनस व्हेरिएबल कॉस्ट केली की जी येते ती येते फिक्स कॉस्ट. सिमिलरली हेच आपण कसं करणार, व्हेरिएबल कॉस्टला टोटल कॉस्ट मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट. हे असे फॉर्म्युला आहेत. किंवा ब्रेक इवन पॉईंट आहे. ब्रेक इवन पॉईंट कधी इन रुपीजसुद्धा आहे आणि इन युनिटसुद्धा आहे. हे दोन्हीमध्ये करायचे आहेत ब्रेक इवन पॉईंट. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल, मार्जिन ऑफ सेफ्टी आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो. किंवा काही टाईमला कसं असेल की सेल्स दिलेलं असेल आपल्याला, सेल्स व्हॅल्यूम टू ओन रिक्वायर्ड प्रॉफिट. आपल्याला सेल्स किती गेला पाहिजे, की आपण सपोज असं असेल की आपल्याला 1 लाख रुपीजचा प्रॉफिट झालाच पाहिजे. मग आपल्याला असे किती प्रॉडक्ट विकले पाहिजे ह्या किमतीचे, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होईल. किती प्रॉडक्ट विकले पाहिजे, की किती रुपीजचे विकले पाहिजे, हे सगळेच आहेत फाइंड आउट करायला हे क्वेश्चन्स येतील. किंवा प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करायला येईल. खूप वेळा BEP पॉईंटवरती एक क्वेश्चन्स विचारले जातात, थेरी क्वेश्चन्स ब्रेक इवन पॉईंटवरती. जरी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला जरी प्रॅक्टिकल असेल तरीही 50% मार्क्स जे असतात ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात. बाकी 50% जे आहे ती थेरी असते. कॉस्टिंगला 50% मार्क्स प्रॅक्टिकल, 50% मार्क्स जी असते थेरी असते. ह्याच्यामध्ये सुद्धा मेक और बायवरती येईल. मार्जिनल कॉस्टिंगचे काय ॲप्लिकेशन, काय त्याचे कॉस्टिंग टेक्निक्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मेक और बाय डिसिजनवरती, BEP पॉईंटवरती हे सगळे थेरी क्वेश्चन्स ह्याच्यावरती विचारू शकतात. तर ह्याच्यावरती विचारले गेलेले आहेत ह्याच्यावरती. ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय, ते रिप्रेझेंट करतं की लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ॲट विच सेल्स रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट. जिथून आपला सेल्सचा रेव्हेन्यू मिळतो तीच इज इक्वल टू टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टला जे इक्वल आहे, बोथ फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट. It is therefore said that the break-even point is reached when the total revenue from sales is equal to total cost. Normally, sales revenue includes both cost and profit, but at a break-even level, sales revenue includes only the total cost, as the business earns neither profit nor they incur any loss. Thus, break-even point is that volume of sales or production where there is no profit or no loss. In conclusion, break-even point is a level of production and sales where no profit, no loss. Total cost is same as equal to total revenue, and contribution there equals to profit. What is the formula of contribution? Fixed cost plus profit is equal to contribution. The profit is 0 असेल तर contribution is equal to fixed cost. The break-even point can be computed for a firm manufacturing single product only in terms of units of product. The break-even point is reached when the total proceeds of units sold are equivalent to the total cost incurred, fixed and variable. Each unit of the product sold will cover its variable cost and leave the remainder, which is known as a contribution. To cover the fixed cost, the break-even points will occur when adequate units are sold, so the total contribution will become equivalent to the fixed cost. More preciously, contribution per unit, while per contribution equal to unit contribution multiplied by total sold. ठीक है, ये सब कुछ था. हे सगळं होतं आपल्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल. BEP वरती खूप वेळा, ब्रेक इवन पॉईंटवरती खूप वेळा शॉर्ट नोट वगैरे ह्याच्यावरती क्वेश्चन्स BEP वरती खूप वेळा विचारले गेलेले आहेत.
फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट. तर सेमी व्हेरिएबल काय असते, त्या कॉस्टमध्ये दोन्ही असतात, एक फिक्स पण असतात, व्हेरिएबल पण असतात. म्हणजे सेमी व्हेरिएबल कॉस्ट जी असते त्याच्यामध्ये त्यातले काही कॉस्ट असते ती फ्लेक्झिबल असते, काही जी असते ती फ्लेक्झिबल व्हेरिएबल असते, काही जी असते ती म्हणजे 40% फिक्स असू शकते, 60% व्हेरिएबल, असं रेशोमध्ये असते. सेमी व्हेरिएबलमध्ये दोन्ही असते कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड, फिक्स पण असते, व्हेरिएबल असते, त्याला आपण सेमी व्हेरिएबल म्हणतोच. या ब्रेक इव्हन पॉईंटची एक डायग्राम पण दिलेली आहे यशवी काढून, ती सुद्धा तुम्ही एक्झामच्याही काढू शकता. किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी रूल. एव्हरी बिझनेसमॅन इज व्हेरी मच इंटरेस्टेड इन नोईंग द फॅक्ट दॅट हाऊ मच दे आर अर्न अबाउट द ब्रेक इव्हन सेल्स. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय, मार्जिन ऑफ पॉईंट म्हणजे काय असतो, मार्जिन ऑफ पॉईंट म्हणजे ते प्रॉफिट पण नाही, लॉस पण नाही, त्या मार्जिन ऑफ पॉईंटच्या वरती आपण जे अर्न करतो त्याला काय म्हणतो, मार्जिन ऑफ सेफ्टी. एवढी सेफ्टी की आपण निदर प्रॉफिट नॉर लॉस, त्याच्यावरती जे आपण अर्न करतो त्याला म्हणतो आपण मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला काय, ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी. Because this is the amount of actual sales that generates profit. This is a technically term as a margin of safety. It is the amount by which the current volume of a sales exceeds the break-even sales volume, either in units or rupees. It is a difference between the total sales and sales at a break-even point. Total sales and break-even points of difference is the break-even safety. Margin of safety. Every businessman ला काय वाटतं की आपण काहीतरी सेफ्टीनी अर्न करूयात, काहीतरी कुठेतरी. Margin of safety can be expressed in the units or in sales volume or as percentage to actual sales. Margin of safety can be computed by using any of the accounting formula considered appropriate in a given situation. Okay. High margin of safety indicates the soundness of the business. It is a sign of the prosperity of the concern. Higher the margin of safety, safer the operation, which results in a higher profit because the total contribution on the margin of safety is equal to the profit. It is also indicates that the break-even point is much below the actual sales, and even if sales is a decrease in sales, the business will be still in the profits. Hence, it is always reasonable that greater the marginal safety, better the position of the firm. Low margin of safety indicates high fixed costs and low PV ratio, and that profits are not earned until the production levels increase to absorb the fixed cost. It is also indicates low contribution so that fixed costs are absorbed at a higher level of productions. Margin of safety चे काय असे इम्पॅक्ट आता आपण बघूयात. Impact. The impact of fixed cost and selling price on a margin of safety can be summarized as follows. A change in fixed cost can affect a margin of safety. The increase in fixed cost will increase the BEP. This will lead to increases in 2MS. The decrease of fixed cost will decrease the BEP. This will lead to increase in margin of safety. Okay. तुम्ही जे आधीचे जे लेक्चर घेतले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सचे मी ते परत अगेन बघा आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज टेक्स्ट मेसेज करा, मला सांगा, काहीतरी रिप्लाय करा तिथं ह्याच्या खाली की काय आहे, कसं हवं आहे तुम्हाला, तर मी बघते तसं. तुम्हाला कोणते कशाची प्रॅक्टिस हवी आहे काय सांगा, मग तसे आपल्याला प्रॅक्टिससाठी ते प्रॉब्लेम घ्यायला. कारण की मार्जिनल कॉस्टिंग, बजेट म्हणा, दोन्ही टॉपिक खूप प्रॅक्टिस लागेल, एवढे इझी नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे दोन्ही टॉपिकला. तुम्ही जर प्रॅक्टिसच नाही केली सॉल्व करायची तुम्हाला येणार नाही. कॉस्टिंग 3 जे टॉपिक आहे त्याला खूप मुलांचे बॅक जातात या सब्जेक्टला, कॉस्टिंग 3ला.
कॉस्टिंग 1 ओके, 2सुद्धा कॉस्टिंग मी ओके तरी म्हणेल कुठेतरी, त्याला पण जातात. पण कॉस्टिंग 3ला चान्सेस खूप मुलांचे जे आहेत ते सब्जेक्ट हे बॅकला जातात कॉस्टिंग 3, कारण की मार्जिनल कॉस्टिंगमध्ये एक कसं होतं की एखादं जरी तुम्हाला एक फाइंड आउट करता नाही आलं तर पुढचं सगळं जातं, तुम्हाला पूर्ण क्वेश्चन असेल 10-15 मार्काचा पूर्ण क्वेश्चन तुमचा ब्लँक जातो. हे आहे एक मार्जिनल कॉस्टिंगच्या बाबतीत. एखादा जरी तुमचा फॉर्म्युला विसरला किंवा तुम्हाला एक फर्स्टच जे काय स्टेप तुमची गेली तिथे तुम्हाला फॉर्म्युलाच काढता नाही आला, पुढचा तुमचा सगळाचा प्रॉब्लेम चुकणार आहे आणि तुमचे मार्क्स जाणार आहे. हेच कारण आहे कॉस्टिंग 3मध्ये खूप मुलांचे बॅक जायचे. त्यातला मार्जिनल कॉस्टिंग हा टॉपिक खरंच इझी नाही आहे, त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस लागेल, तो वाला करा. इवन बजेट कंट्रोलसाठी प्रॅक्टिस लागेल. नेक्स्ट टर्ममध्ये जर म्हणायला गेलं तर स्टँडर्ड कॉस्टिंग त्यामुळे इझी आहे तुमचं. नेक्स्ट टर्ममध्ये आपल्याला तुम्हाला पूर्ण DYमध्ये 3च जे आहेत ते प्रॅक्टिकल आहेत. एक मार्जिनल कॉस्टिंग, सेकंड बजेट, थर्ड जे आहे स्टँडर्ड कॉस्टिंग. तर स्टँडर्ड कॉस्टिंग इझी आहे. पहिले जे दोन्ही आहेत ते अवघड आहेत. स्टँडर्ड कॉस्टिंग फक्त फॉर्म्युले यूज करायची आणि येतं एवढं, त्याच्यामध्ये नाही. थोडे ॲडव्हान्स लेवलचे पण आहे स्टँडर्ड कॉस्टिंग, ते आहेत थोडेसे डिफिकल्ट आपण म्हणू शकतो. पण बजेटरी कंट्रोल आणि मार्जिनल कॉस्टिंग हे दोन्ही टॉपिक असे इझी नाही आहेत एवढे. सो प्लीज त्याची प्रॅक्टिस करा. आधीचे लेक्चर्स कोणी बघितले नसेल तुम्ही बघत जावा, हे तुमच्यासाठी घेतलेले लेक्चर्स आहेत. आणि तुम्हाला कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम समजला नाही आहे टेक्स्टबुकमधले सॉल्व करा. जे काय तुम्हाला येत नाही ते विचारा तुम्ही. लाईव्ह लेक्चर घेऊच आपण, तेव्हा हे सगळं बोलणं होईल. पण 5 डिसेंबरपर्यंत तुम्ही आता तयारीला लागा. मी परत पुन्हा एकदा सांगते, सुरुवातीला सांगितलं होतं की अभ्यासाला तुम्ही लागा. अगेन सांगते, स्टडीला सुरुवात करा. कोणी केली नसेल त्यांनी, आणि जे करताय त्यांनी चांगलं, त्यांनी स्पीड वाढवा. तुमची आता एक्झाम होईल. ती कशी होईल काय होईल काही सांगता येत नाही. आणि प्रॅक्टिकल तुमचे जे टॉपिक आहेत तुम्हाला त्यासाठी करायलाच लागणार आहे कॉस्टिंगचं. जर ठीक आहे. इवन बजेट कंट्रोलचं थोडंसं बघूयात आपण. लास्ट होतं की त्याच्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय सांगायचं तर राहिलं नाही आहे ना. फिक्स बजेट, फ्लेक्झिबल कॅश बजेट, हेच तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तरी आहेत तुमच्या बुकमध्ये. बाकी थेरी आपण पाहूच नेक्स्ट लेक्चरला. अजून थेरीवरतीच घ्यायचे नेक्स्ट लेक्चर. तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्झामच्या दृष्टीने काय काय करून गेलं पाहिजे ते सांगते. चॅप्टर नंबर 3 आणि 4वरती. त्याच्यानंतर अगेन आपलं जेव्हा एक्झामचं टाईम टेबल येईल पुणे युनिव्हर्सिटीचं, जर ते ऑनलाईन आली एक्झाम तेही सांगेल, आणि जर ऑफलाईन झाली रिटर्न फॉर्ममध्ये तेव्हाचे क्वेश्चन्स मग वेगळे असतील तेही दोन्ही सांगेल. एक्झाम आधी टाईम टेबल डिक्लेअर होते, कशी होणार काय होणार, त्यानंतर तुम्हाला जर त्या ऑनलाईन होणार असेल तर MCQ टाईप एक्झाम क्वेश्चन्स येईल, आणि जर ऑफलाईन होणार असेल तर तेही पुणे युनिव्हर्सिटीचे. मागचे फक्त काय करायचं असतं, मागचे फक्त 5 पेपर आहेत, ते क्वेश्चन रिपीट अगेन होतात. तुम्ही ते क्वेश्चन्स नीट करून जा. सगळं तर कराच तुम्ही, पण ते क्वेश्चन्स विचारायचे चान्सेस जास्त असतात. तेच परत विचारले तर तुम्ही ते आधी नीट करून जावा, आणि ते हे सगळं करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे थेरी टॉपिक बघूयात.